हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली आहे भिडेवाडा ते आज आपण पाहणार आहोत। त्या काळात समाजात स्त्रीला माणूस म्हणूनही पूर्ण अधिकार नव्हता। तिचं आयुष्य घरापुरतं मर्यादित मानलं जात होतं। मुलींनी शिकणं म्हणजे पाप, ज्ञान मिळवणं म्हणजे धर्मभ्रष्टपणा अशी भीती लोकांच्या मनात खोलवर बसली गेली होती। समाजात जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय इतका वाढला होता की काही लोकांना जन्मापासूनच कमी समजलं जात होतं। ज्ञान काही मोजक्या लोकांपुरतंच मर्यादित ठेवलं गेलं होतं आणि स्त्रियांच्या हातात पुस्तक दिसणं सुद्धा अनेकांना सहन होत नव्हतं। पण पुण्यातील एका छोट्याशा वाड्यात इतिहास शांतपणे आकार घेत होता। एक असा निर्णय घेतला जात होता जो पुढे संपूर्ण भारताच्या सामाजिक विचारांना बदलून टाकणार होता। तो वाडा होता भिडेवाडा आणि त्या क्रांतीमागे उभे होते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। ही फक्त एका शाळेची कथा नाही, ही त्या संघर्षाची कथा आहे जिथे शिक्षणासाठी अपमान सहन करण्यात आला, दगड सहन केले गेले, शेणफेक सहन करण्यात आली, पण तरीही शिक्षणाची ज्योत विझू दिली गेली नाही। त्या काळातील समाज व्यवस्था आणि स्त्रियांची अवस्था 1840च्या दशकातील भारत समाज पूर्णपणे परंपरा आणि जाती व्यवस्थेच्या कठोर चौकटीत अडकलेला होता। स्त्रियांचं आयुष्य फक्त चूल आणि मूल इतकंच मानलं जात होतं। मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांनी लिहू नये, वाचू नये असा समज समाजात खोलवर पसरला होता। जर एखादी स्त्री शिकली तर ती बिघडेल, धर्म नष्ट होईल अशा अफवा मुद्दाम पसरवल्या जात होत्या। विधवांची परिस्थिती अत्यंत वेदनादायक होती। त्यांना समाजाचा सन्मान नव्हता, स्वातंत्र्य नव्हता आणि शिक्षण तर खूप दूरची गोष्ट होती। अस्पृश्य समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता, विहिरीचं पाणी मिळत नव्हतं आणि शिक्षण घेण्याचा अधिकारही नकारला जात होता। अशा काळात पुण्यात एक तरुण समाजाकडे वेगळ्या नजरेने पाहत होता। त्याच्या मनात सतत एकच प्रश्न निर्माण होत होता, जर ज्ञान फक्त काही लोकांसाठी असेल तर बाकीच्या लोकांचं आयुष्य अंधारात का ठेवायचं? तो तरुण होता ज्योतिराव फुले। ज्योतिरावांच्या विचारांची सुरुवात लहानपणापासूनच ज्योतिराव अत्यंत बुद्धिमान आणि विचारशील होते। त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही घटनांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम केला होता। एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नात त्यांचा झालेला अपमान त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला। शूद्र म्हणून त्यांना मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलं। त्या दिवशी त्यांना फक्त अपमान वाटला नाही तर समाजातील विषमतेचं खरं रूप त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं। त्या रात्री त्यांच्या मनात एक विचार सतत फिरत होता, जर समाज बदलायचा असेल तर सर्वात आधी अज्ञान संपलं पाहिजे। आणि त्या क्षणापासून त्यांनी शिक्षणालाच समाज बदलायचं सर्वात मोठं शस्त्र मानलं। ते विविध पुस्तकांचा अभ्यास करू लागले। मानवी हक्क, समता आणि स्वातंत्र्य या विचारांनी त्यांचं मन अधिक मजबूत होत गेलं। पण त्यांना माहिती होतं फक्त विचार करून समाज बदलणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल। सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचा निर्णय, समाज बदलायचा असेल तर सुरुवात घरातूनच करावी लागेल आणि म्हणूनच ज्योतिरावांनी सर्वात मोठा निर्णय घेतला, स्वतःच्या पत्नीला शिक्षण देण्याचा। त्या काळात ही गोष्ट कल्पनेपलीकडची होती, कारण स्त्री शिकते हेच लोकांना मान्य नव्हतं। सावित्रीबाई सुरुवातीला अशिक्षित होत्या, पण ज्योतिरावांनी त्यांना शांतपणे शिकवायला सुरुवात केली। अक्षरांची ओळख, वाचन, लेखन आणि हळूहळू ज्ञानाचं नवं जग त्यांच्या समोर उघडत गेलं। प्रत्येक नवीन शब्दासोबत सावित्रीबाईंचा आत्मविश्वास वाढत होता आणि ज्योतिरावांच्या मनात एक नवीन स्वप्न तयार होत होतं, जर एक स्त्री शिकू शकते तर हजारो मुलीही शिकू शकतात। ही फक्त शिक्षणाची सुरुवात नव्हती, ही भारतातील स्त्री शिक्षण क्रांतीची पहिली ठिणगी होती। भिडेवाड्यात सुरू झालेली पहिली मुलींची शाळा 1 ऑगस्ट 1848 पुण्यातील भिडेवाडा। त्या दिवशी एक छोटासा वाडा इतिहासाचा साक्षीदार बनत होता। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली। ही फक्त शाळा नव्हती तर त्या काळातील संपूर्ण समाज व्यवस्थेला विचारलेला सर्वात मोठा प्रश्न होता, मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही का? पहिल्या दिवशी काही मोजक्याच मुली शाळेत आल्या। त्यांच्या हातात पाटी होती, डोळ्यात भीती होती, पण त्या छोट्या पावलांमधून भविष्यातील मोठी क्रांती चालत होती। सावित्रीबाई त्यांना शिकवत होत्या, अक्षर ओळख करून देत होत्या आणि त्या मुली पहिल्यांदा स्वतःचं नाव लिहायला शिकत होत्या। त्या दिवशी भिडेवाड्यात फक्त शिक्षण दिलं जात नव्हतं तर स्त्रियांना स्वतःचं अस्तित्व ओळखायला शिकवलं जात होतं। समाजाचा विरोध आणि शेणफेक
पण समाजाला हा बदल सहन होत नव्हता. लोक संतापले होते. काहींना वाटत होतं की धर्म नष्ट होईल, काहींना भीती होती की शिक्षणामुळे स्त्रिया प्रश्न विचारू लागतील आणि म्हणूनच सावित्रीबाईंना रोज अपमान सहन करावा लागला. त्या शाळेत जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण फेकत होते, दगड मारत होते, अपशब्द बोलत होते. पण त्या थांबल्या नाहीत, कारण त्यांना माहिती होतं त्या फक्त शाळेत जात नव्हत्या, त्या इतिहास बदलायला निघाल्या होत्या. असं सांगितलं जातं की त्या नेहमी आपल्या पिशवीत एक अतिरिक्त साडी घेऊन जात असतं, जेणेकरून शाळेत पोहोचल्यानंतर खराब झालेली साडी बदलता येईल. कल्पना करा किती मोठा संघर्ष असेल तो, जिथे शिक्षण देण्यासाठी सुद्धा अपमान सहन करावा लागत होता. पण त्या प्रत्येक अपमानामागे एक मोठं स्वप्न उभं होतं, समतेचं, शिक्षणाचं आणि नव्या भारताचं. फातिमा शेख आणि शिक्षणाचा विस्तार या संघर्षात फक्त ज्योतिराव आणि सावित्रीबाईच नव्हत्या, तर काही लोक त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले होते. त्यामध्ये एक महत्वाचं नाव होतं फातिमा शेख. त्या काळात समाजाच्या विरोधात उभं राहणं खूप कठीण होतं, पण फातिमा शेख यांनी शिक्षणाच्या या चळवळीत मोठी भूमिका निभावली. त्यांनी सावित्रीबाई सोबत मुलींना शिक्षण देण्याचं काम केलं आणि शिक्षणाची ही ज्योत अधिक दूरपर्यंत पोहोचवली. हळूहळू आणखी शाळा सुरू होऊ लागल्या, मुली शिक्षण घेऊ लागल्या आणि समाजात बदलाची छोटी पण महत्वाची सुरुवात दिसू लागली. ही क्रांती फक्त एका वाड्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती पुढे संपूर्ण देशाच्या विचारांमध्ये बदल घडवणारी ठरली. भिडेवाडा हा फक्त एक वाडा नव्हता, तो भारताच्या सामाजिक क्रांतीचा जन्मस्थान होता. जिथे काही लोकांनी शिक्षणाला पाप म्हटलं, तिथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला स्वातंत्र्य मानलं. अपमान झाला, विरोध झाला, शेणफेक झाली, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांना माहिती होतं, जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण समाज बदलू शकतो. आणि कदाचित आज भारतात लाखो मुली शिक्षण घेत आहेत, त्यामागे भिडेवाड्यात पेटलेली तीच पहिली ज्योत होती. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.